नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक खास व्हिडिओ आज घेऊन येत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक प्रश्नपत्रिका मिळून जाईल आणि ती प्रश्नपत्रिका आदर्श प्रकारे कशी सोडवायची याचा एक नमुना या ठिकाणी मी तुम्हाला पत्रिकेच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर ही जी उत्तरपत्रिका आहे, यासाठी जी प्रश्नपत्रिका आहे याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही ही प्रश्नपत्रिका पाहू शकता. त्याच्यानंतर ती कशी सोडवायची, एक आदर्श उत्तरपत्रिका कशा प्रकारे सोडवायची, म्हणजे आपल्याला इयत्ता 9वीच्या हा एक द्वितीय सत्रासाठी, म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा जी आता तुमची होणार आहे थोड्या दिवसामध्ये, त्या परीक्षेसाठी एक तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग काय करूया, आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात या ठिकाणी करूया. जसं पहिला जो क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी जे मिसिंग लेटर्स आहेत ते डार्क केलेले आहेत, हायलाईट केलेले आहेत. विलेज, ड्रीम, इक्वल, मंथ. या ठिकाणी TUAA. तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी लिहिण्यात आलेला नाही. त्यामुळे 9वीला असतानाच एक आदर्श उत्तरपत्रिका कशा प्रकारे सोडवायची यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर. नंबर 2, बार्गेन, डिसअपॉइंट, रिटर्न, सपोज. मेल, मिंगल, मॉडर्न, म्यूट. पाहू शकता तुम्ही एक लाईन स्पेस, त्याच्यानंतर मी अशा ठिकाणी सेपरेशन दाखवण्यासाठी 2 लाईन्स देखील या ठिकाणी मारलेल्या आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. सी सेड, कॉमा, इनोटेड कॉमा, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. आणि हा जो मोठ्या शब्दापासून छोटे शब्द तयार करायचा प्रश्न आहे, ज्यासाठी आपल्याला मोठा शब्द म्हणून ग्रँड डॉटर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यापासून आपण ग्रँड डॉटर, अँड, ॲड, आर, टीयर अशा प्रकारे एक 8 शब्द तयार केलेले आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी 2 शब्द तयार करावायचे आहेत. त्यानंतर 5 जो वेब आहे, रिलेटेड वर्ड्स, या ठिकाणी ग्रोविंग दिलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला कंट्री दिलेलं होतं. त्यासाठी आपण आपले 4 एक्झाम्पल जोडलेले आहेत. त्यात रिजन, चिल्ड्रन, पॉप्युलेशन, विलेज. ओके, या ठिकाणी सुद्धा सेपरेशन, प्रत्येक प्रश्नाला सेपरेशन दाखवण्यासाठी मी खाली 2 लाईन एक्स्ट्रा मारलेल्या आहेत. त्यानंतर पाहू शकता तुम्ही ही वर्ड चेन आहे, जी आपण वर्बची आहे. हे जी शेवटच्या प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सुरुवात. के पासून किप, पुन्हा पी पासून पेंट, पुन्हा टी पासून टेल, एल पासून लॉग आणि एच पासून हंट. आपल्याला 4 करावायचे आहेत. 1 2 3 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 1B मधला जो ए आहे, त्या एमध्ये आपल्याला हे फ्रेज या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी मी 2 वाक्य केलेले आहेत आणि हे जे फ्रेज मी आपल्या वाक्यामध्ये यूज केले, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी या ठिकाणी हलकंसं याला अंडरलाईन देखील केलेलं आहे. द thief disappeared at the corner of the street in a flash. Number 2, she brought the books in a flash. ओके, इन अ फ्लॅश म्हणजे तात्काळ, क्षणात. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे. ज्या ठिकाणी आपल्याला क्लॉज एक्सपॅन्ड करायचा होता आणि जो क्लॉज या ठिकाणी मी एक्सपॅन्ड केलेला आहे त्याला मी या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे. आपल्याला काय दिलं होतं की आय सॉ ॲन इंजर्ड बर्ड. आपण सिम्पल असं एक क्लॉज ॲड करून या सेंटेन्सला एक्सपॅन्ड केलं. ऑन द वे टू माय स्कूल व्हेन आय वॉज रिटर्निंग टू होम. ओके, पुढे जाऊया. क्वेश्चन यातला जो 2 आहे, 1B मधला 2, एज्युकेटला आपल्याला सफिक्स किंवा प्रिफिक्स लावायचे आहेत. त्यापासून आपण एज्युकेशन, एज्युकेशनल, एज्युकेशनली, एज्युकेटेड असे 4 शब्द तयार केलेले आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचे ॲडजस्टमेंट करू शकता. मॅनेज, मॅनेजर, मॅनेजमेंट, मॅनेजेबल.
त्यानंतर वरील शब्दांची जात न वापरता आपल्या स्वतःच्या वाक्यात आपल्याला करावायचे आहे की ज्या ठिकाणी या शब्दाला देखील मी या हलकंसं अंडरलाईन या ठिकाणी केलेलं. तर वाक्य काय तयार झालं? इट इज द नीड ऑफ अन आवर टू एज्युकेट पीपल ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ नेचर. ही कॅन मॅनेज हिज ओन बिझनेस. तर या ठिकाणी लँग्वेज स्टडी संपलेली आहे. आणि दुसरं एक तुम्ही पाहू शकता की मी प्रत्येक नवीन प्रश्न या ठिकाणी नवीन पेजवरती सुरुवात केलेलं आहे. तर आता वळूया आपल्या सेक्शन 2कडे, ज्याचं टायटल आहे टेक्स्च्युअल पॅसेज, जो तुम्हाला 20 गुणांसाठी असणार आहे. ओके, तर याचे सेंटेन्सेस आपल्याला प्रश्नपत्रिका जसं की म्हटल्याप्रमाणे याची लिंक तुम्हाला ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यासाठीचं पहिलं स्टेटमेंट आहे, एम हॅमेल वॉज टेकिंग हिज लास्ट जर्मन लेसन. या ठिकाणी फॉल्स. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली फ्रेंच इन द स्कूल ऑफ अल्सेस अँड लॉरेन. हे देखील फॉल्स स्टेटमेंट आहे. द रायटर हॅड नॉट लर्न द पार्टिसिपल्स. ट्रू. द विलेज पीपल केम टू शो द रेस्पेक्ट टुवर्ड्स एम हॅमेल. हे देखील ट्रू आहे. आणि मी या ठिकाणी कसल्याही प्रकारचं स्टेटमेंट या ठिकाणी लिहिलेलं नाही. तुम्ही पाहू शकता फक्त ट्रू आणि फॉल्स असे डायरेक्ट आन्सर्स नंबरच्या पुढे लिहिले आहेत. मार्जिनचा सुद्धा जो पॅटर्न आहे तो देखील तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. A2 पुन्हा प्रत्येक प्रश्नाला अशा प्रकारे या ठिकाणी टायटल दिले गेलेलं आहे जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका अधिक आकर्षक दिसेल. A2 complete. M. Hamel specially wore dash on that way. His fine Sunday clothes. The old men of the village were sitting there in the back of the room because they had sorry they had not gone to school. The order has that come from Berlin was to teach only German, the writer's books, which seemed a nuisance for a while ago. Okay, describing words. A3 या ठिकाणी देखील आपण टायटल दिलेलं हलकंसं, मॅन, पुअर, सर्व्हिस, फेथफुल, वर्ड, सिंगल, टोन, जेंडर. कुठेही या ठिकाणी सूचना किंवा प्रश्न लिहिण्यात आलेला नाही, ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. A4 डू ॲज डिरेक्टेड. याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय द टेन्स असा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी आय हॅड नॉट लर्ट माय पार्टिसिपल्स पास्ट परफेक्ट टेन्स. द न्यू मास्टर कम्स टुमॉरो सिम्पल प्रेझेंट टेन्स. आय वॉज थिंकिंग ऑफ ऑल धिस पास्ट कंटिन्युअस टेन्स. आय हर्ड माय नेम कॉल्ड सिम्पल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर पुन्हा A5 क्वेश्चन, ज्यासाठी आपण टायटल दिलेलं आहे पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स काय आहे तर हाऊ डू यू फील वेन युअर फेवरेट टीचर लिव्ज युअर स्कूल. जेव्हा तुमचा आवडता शिक्षक तुमच्या शाळेला सोडून जाईल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल. वेन माय फेवरेट टीचर लिव्ज आवर स्कूल आय फील व्हेरी सॅड ॲज आय हॅव सम वंडरफुल मेमरीज विथ हिम हर. आय फील व्हेरी डिसअपॉइंटेड फॉर लूजिंग समवन who influenced my learning experience and a source of support and guidance. I feel like I have some personal loss. It is very difficult for me to imagine my class without him, her. तर अशा प्रकारे हा आपण A5 प्रश्न लिहिलेला आहे. तर A5 प्रश्नाचं उत्तर हे आपलं वेगवेगळं येऊ शकतं. तुम्ही फक्त लिहिण्याची पद्धत कशी आहे ती अभ्यासली पाहिजे. या ठिकाणी मी प्रश्नाला टायटल देखील दिलेलं आहे. वळूया आता क्वेश्चन 2B या ठिकाणी देखील आपला एक टेक्स्च्युअल पॅसेज आहे. या ठिकाणी B1 मिसिंग वर्ड्स. ओके, डेव्ही वॉज डॅश ऑफ हिज प्युपिल्स अचिव्हमेंट जीलियस. Faraday kept a single glass on his shelf as a souvenir. Faraday had a never give up attitude. Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. B2 आपल्याला B2 मध्ये काय करायचं आहे तर या ठिकाणी गिव्ह वन एक्झाम्पल इच टू शो दॅट, म्हणजे प्रूफ म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या टेक्स्ट पॅसेजमधल्या काही ओळी आपल्याला लिहायचे. काय प्रूफ करायचं? फॅरोडे वॉज अ गुड पीपल, की फॅरोडे हा एक चांगला विद्यार्थी होता, शिष्य होता. ते प्रूफ करणारं सेंटेन्स कोणतं आहे? फॅरोडे हॅड नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रेस्पेक्टेड डेव्ही. नंबर 2, डेव्ही वॉज नॉट अ गुड मेंटॉर. वन वुड थिंक as a teacher Davy was happy at his pupils' achievement, but in reality he was jealous. तर या विधानावरून आपल्याला कळून चुकतं की फॅरोडे
हा एक फॅरोडे आपल्या गुरुचा आदर करायचा आणि या उलट डेव्ही मात्र एक चांगला मेंटर होऊ शकला नाही. तर पुढं मॅचमध्ये अँटॉनिम्स अपोजिट वर्ड्स आहेत. डिफिकल्ट, इझी, फेल्युअर, सक्सेस, रिजेक्टेड, ॲक्सेप्टेड, हॅपी, अनहॅपी. डू ॲज डिरेक्टेडमध्ये आपल्याला दिलेली आहे सूचना. ही हँडेड हिम अ पीस ऑफ बॅवेरियन ग्लास. बिगिन युअर सेंटेन्स विथ ही, म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली याचं पॅसिव्ह वाईज करायचं होतं. ही वॉज हँडेड अ पीस ऑफ ग्लास बाय हिम, या ठिकाणी बाय हिम. ओके. This would inspire him during difficult times. Begin with he. He would be inspired during his difficult time by this. A5 personal response मध्ये डू यू थिंक दॅट डेव्ही वॉज अ गुड मेंटॉर? वाय? की डेव्ही एक चांगला मेंटर होता असं तुम्हाला वाटते का? तर होता तर का होता? नाही होता तर का नाही होता? पर्सनली आय डोंट थिंक दॅट डेव्ही वॉज अ गुड मेंटॉर because as a mentor he had not given a proper justice to his mentorship. He was always jealous of his pupils' achievement. In fact, he always tried to keep Faraday out of his way and advised Faraday to stick to his profession of bookbinding. He always dismissed Faraday's aspiration. This all shows us that Davy was not a good mentor. So you can write your own response, as personal responses may vary from person to person. ओके. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सेक्शन 3 जे पोएट्रीसाठी आहे. तर पोएट्रीसाठी आपल्याला पहिल्यांदा एक स्टॅन्झा दिलेला आहे. त्यातलं A1 आहे जो से हू रिमाइंड द पोएट ऑफ हिज चाइल्डहुड बटरफ्लाय, इज अफ्रेड टू टच द बटरफ्लाय, पोएट सिस्टर एमेलिनी, इज लाईक अ हंटर, द पोएट, इज द पोएट सिस्टर एमेलिन. मॅच द फॉलोइंगमध्ये पाहू शकता तुम्ही वर्ड्स, लाईन्स, मिनिंग. डू नॉट टेक दाय फ्लाईट, डू नॉट फ्लाय अवे. मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, आय वॉन्ट टू टॉक टू यू. हिस्टरी ऑफ माय इन्फेन्सी, रिमाइंडर ऑफ माय चाइल्डहुड डेज, डेट टाइम रिव्यू इन दी, इन यू आय सी द टाइम दॅट हॅज गॉन. रायमिंग वर्ड्स, फ्लाईट, साईट, डिपार्ट आर्ट, रश बश. ओके. तर अशा प्रकारे 5 मार्कासाठी आपण स्टॅन्झा या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. तुम्ही स्टॅन्झा सॉल्व करण्याची पद्धत देखील पाहू शकता. इथे सुद्धा मी लाईन्स मारून सेपरेशन दाखवलेलं आहे. वळूया क्वेश्चन 3B कडे, जे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिशिएशनसाठी आपल्याला सिल्वर नावाची पोएम या ठिकाणी दिलेली आहे. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज सिल्वर. पोएट, द पोएम इज रिटन बाय वॉल्टर डी ला मरे. राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टॅन्झा इज AABB. First 2 stanza is AABB and the rhyme scheme of the third stanza is AABBCC. फिगर ऑफ स्पीच, पाठीमागे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी तुम्ही एका फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेनेशन करू शकता आणि बाकीचे ॲज ए तुमच्याकडे वेळ असेल तर नुसते एक्झाम्पल दिले तरी चालतील. फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन. द वर्ड सिल्वर इज रिपीटेड ऑल थ्रू द पोएम. सिमिली, काउच्ड इन इज केनल लाईक अ लॉग, विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप द डॉग. द स्लीप ऑफ अ डॉग इज कम्पेअर्ड विथ लॉग बाय युझिंग द वर्ड लाईक. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कुत्र्याच्या झोपेची तुलना एका लाकडाच्या ओंडक्यासोबत या ठिकाणी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी लाईक हा शब्द वापरलेला आहे. पर्सोनिफिकेशन, द पोएट पर्सोनिफाईज मून ॲज अ ह्युमन बिईंग हू वियर्स शूज. ॲलिट्रेशन, वॉक द नाईट इन सिल्वर शून, द साऊंड ऑफ येस इज प्लेझंटली रिपीटेड. ओके, these are the figure of speech. So what is the central idea of the poem? The beautiful description of the moonlit night with its rich visual imagery is the central idea of the poem. The silvery light of the moon spreads everywhere on the earth, so everything looks silvery. तर सिल्वर नावाच्या पोएमचं या ठिकाणी आपण ॲप्रिशिएशन लिहिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की ॲप्रिशिएशनचं जी मार्किंग स्कीम आहे तुम्हाला माहितीच आहे की पहिल्या 2 पॉईंटसाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा गुण दिला जाणार आहे आणि दुसऱ्या म्हणजे जी राईम स्कीम आहे आणि फिगर ऑफ स्पीचसाठी 1 गुण असणार आहे आणि त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया किंवा थीमसाठी आपल्याला 2 गुण असणार आहे. तर पुढे जाऊ शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहू शकता सेक्शन नंबर अँड सेक्शन टायटल. अल्टरनेटिव्स
पाहू शकता, डॅश इज द लेटेस्ट फॅसिलिटी अवेलेबल ऑन द फोन. इंटरनेट. मोबाईल फोन इज अ मस्ट ड्युरिंग natural calamities. Mobile keeps you connected to your dash all the time, friends and family. You can operate a mobile phone from wherever. Okay, the only options are given. A2, complete the web. So title is also given. Facilities provided by a mobile phone. So it can tell the time. It has alarm clock. It has also the facility of internet. It has also the facility of calculator. Match the following describing words आहेत. Instrument attractive, range heavy, quality superior, life lonely. त्यानंतर पाहू शकता तुम्ही ए फॉर डू एज डिरेक्टेड. या ठिकाणी जे सूचना आहे, मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. सो बिगिन युअर सेंटेन्स विथ द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. सो द आन्सर इज द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा is provided by many mobile phones. So the second sentence is you can also send messages via the internet. Begin your sentence with messages via the internet. Messages via the internet can also be sent by you. Okay. So move to the personal response. So what is the personal response? Do you wish to have mobile phone? Why? की तुम्हाला मोबाईल फोन स्वतःचा असण्याची इच्छा आहे का, आणि असेल तर का आहे. अशा प्रकारचा एक अतिशय साधा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. तर पाहूया याचं उत्तर आपल्याला कशा प्रकारे. तर या ठिकाणी सुद्धा पर्सनल रिस्पॉन्सचं टायटल आहे. येस आय डू विश हॅव अ मोबाईल फोन ऑफ माय ओन. एव्हरीवन नोज हाऊ अ मोबाईल फोन इज इम्पॉर्टंट नाव डेज. आय थिंक मोबाईल फोन इज अ मस्ट थिंग फॉर एव्हरीवन. अ मोबाईल फोन हॅज सो मेनी फॅसिलिटीज which are very useful for a student. It also helps the student to reduce the weight of heavy school bags. Okay, so this is the simple answer of this question. तर हा एक अनसीन पॅसेज आहे की जो आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आता याच अनसीन पॅसेजचे आपल्याला समरी या ठिकाणी लिहायचे की ज्या समरीला आपल्याला एक सुटेबल असं टायटल देखील या ठिकाणी द्यायचं आहे. चला ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर या ठिकाणी मी या समरीला टायटल दिलेलं आहे मोबाईल द मिरॅकल ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आणि मग अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि आपल्या स्वतःच्या वाक्यरचनेमध्ये जर तुम्ही समरी लिहिण्याचा प्रयत्न केला तर ती निश्चितच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमचे गुण यामध्ये निश्चितच वाढणार आहेत. तर पाहू शकता समरीमध्ये, दिस पॅसेज इज अबाउट अ मॉडर्न थिंग्स विच इज अ मस्ट फॉर एव्हरीवन नाउअडेज. As we can see, it is the miracle of modern technology. Mobile. A mobile phone has everything which is very helpful for everyone nowadays. Mobile phone has the facility of alarm clock, calculator, FM radio, SMS, MP3, camera, and the latest one which is the facility of the internet which helps to get the information across the world. Mobile helps us to connect to our friends and family members. We can operate the mobile phone from everywhere. It is the must thing during the natural calamity. So this is the short summary of the above unseen passage. Okay. तर अशा प्रकारे या पॅसेजची आपण समरी या ठिकाणी लिहिलेली आहे. तुम्हाला देखील अशा प्रकारे समरी लिहिताना एक सुटेबल असं ॲट्रॅक्टिव्ह असं टायटल या ठिकाणी द्यावायचं आहे. तर आता पुढे जाऊया आपण ह्या रायटिंग स्किल्ससाठी. याच्यामध्ये क्वेश्चन 5 याला टायटल या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये आपण जाऊया इन्फॉर्मल लेटर. या लेटर रायटिंगसाठी जी सूचना किंवा जो काही फॉर्मॅट आहे तो तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये मी प्रोव्हाइड केलेला आहे. मग ॲड्रेस तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे की सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत. या डाव्या बाजूकडून आपल्याला सुरुवात करायची. सलग एक रेषा या ठिकाणी दिसल्या पाहिजे आणि असं सुटेबल असं लेटर तुम्ही ह्या 3 छोट्या छोट्या पॅरेग्राफ्समध्ये लिहायला पाहिजे. तर आता हे जे पत्र लिहायचे आपल्याला ते तुम्ही पाहू शकता की कोणाला लिहायचं आहे. सूचना मी तुम्हाला वाचून दाखवतो. सिडको 3rd March. द हेवी ट्रॅफिक नियर युअर स्कूल. नो स्पीड ब्रेकर्स. अनऑथोराइज्ड हॉकर्स सेलिंग स्वीट्स ऑन hand carts near your school. The condition of the road is very bad. Small patches are everywhere. Traffic jam problems because of bad condition of the road. Difficult to walk for the children and old. So it is a news item appeared in the newspaper.
So you have to write a letter by supposing yourself Anup Apurva Petkar, staying at C15 Balaji Apartment, MGK Park, Sidco, Nanded, 421603. तर त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं की write a letter to your friend Gautam Geeta describing the condition of the area near your school using the points given in the in the report. तर या ठिकाणी आपण असं आपल्या मित्राला पत्र लिहायचं आहे की या तुमच्या ज्या शाळेच्या सभोवताली रस्त्याची जी काही दुरावस्था झालेली आहे त्याबद्दलची माहिती देणारं एक लेटर तुम्हाला तुमच्या मित्राला या ठिकाणी लिहायचं आहे. डिअर गौतम, तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे एक सुरुवातीचा हा सुटेबल पॅरेग्राफ दिलेला आहे. त्याच्यानंतर हा मिडल ज्याच्यामध्ये आपण सगळी माहिती जे म्हणजे पत्राचा आपला नेमका विषय काय तो या ठिकाणी लिहितो. आणि ही जी शेवटी नंतर जी आहे आपण या ठिकाणी सुटेबल अशी एंडिंग करून युअर लव्हिंग फ्रेंड आणि ते नाव या ठिकाणी नाव ॲड्रेस पूर्ण आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्वतःचं ॲडिशन करता येणारं नाही. बट यू कॅन यूज युअर ओन पॉईंट्स इन द लेटर. म्हणजे पॉईंट्स तुम्ही तुमचे स्वतःचे या ठिकाणी ॲड करू शकता. आता पुढं जाऊया. क्वेश्चन 5 ज्यातला 2 ऑप्शन आहेत आपल्याला, डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. या ठिकाणी मी डायलॉग रायटिंग निवडलेली आहे कारण जी हमखास तुम्हाला 4 किंवा 4पेक्षा जास्त सहज गुण मिळवून देणारी आहे. डायलॉग रायटिंगमध्ये पाहू शकता तुम्ही नंबर 1 जो जंबल ऑर्डर आहे आपल्याला असतो ज्याला आपल्याला प्रॉपर ऑर्डरने लावावं लागतं. जसं डू यू लाईक रीडिंग? येस, आय लाईक इट व्हेरी मच. वाय डू यू लाईक रीडिंग? बिकॉज इट गिव्ज मी प्लेजर अँड इट इज माय हॉबी. बीमध्ये पाहू शकता याच्यासाठी आपल्याला 1 गुण असणार आहे, याच्यासाठी देखील आपल्याला 1 गुण. आणि सी सेक्शनसाठी दिलेल्या थीमवर आपल्याला मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस करायचे ज्यासाठी आपल्याला 3 गुण असणार आहे. तर या ठिकाणी 2 सिम्पल क्वेश्चन, 2 सिम्पल आन्सर. व्हॉट टाईम डू यू गेट अप इन द मॉर्निंग? आय गेट अप ॲट 5 in the morning. व्हॉट टाईम डू यू गो टू बेड? आय गो टू बेड ॲट 10 PM. तर त्यानंतर पाहू शकता की आपल्याला जी काही थीम दिलेली आहे प्रश्नपत्रिकेमध्ये की राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ प्लांटिंग अँड प्रोटेक्टिंग ट्रीज. प्लांटिंग अँड प्रोटेक्टिंग ट्रीज की झाडं लावण्याचं आणि त्यांचं रक्षण करण्याचं महत्त्व या 2 विषयावर तुमच्या आणि तुमच्या मित्रामधले एक काल्पनिक संवाद तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस पाहिजेत. की तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे ह्या डायलॉग्स या ठिकाणी डेव्हलप केलेल्या आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जो आपल्या हक्काचा प्रश्न आहे. क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर जे आपल्याला 5 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन आहेत, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आपल्याला 5 गुण मिळवून देणारं हमखास ऑप्शन म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी प्रश्नपत्रिकेमध्ये एक ट्री डायग्राम दिलेला आहे आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन मी अशा प्रकारे केलेलं आहे. तर हा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. देर आर काइंड्स ऑफ फ्युएल्स जो टायटल आहे ते त्यामध्ये देर आर 3 काइंड्स ऑफ फ्युएल्स. ब्रॉडली दे कॅन बी डिवायडेड ॲज सॉलिड, लिक्विड, गॅसेस. ओके. Solid fuel is includes substance as wood, coal and coke. Wood, coal and coke. Most liquid fuels are obtained from petroleum. Most liquid fuels are obtained from petroleum, from oil well sunk deep into the earth. Petrol, kerosene and diesel are separated from petroleum. Petrol, kerosene and diesel. Okay. Next, the most important gaseous fuels are natural gas, coal and water gas. So natural gas is widely used for cooking and heating. तर अशा प्रकारे हा एक ट्री डायग्राम आहे की जो आपला 100% पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळं आपल्याला हा प्रश्न इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नावाचा प्रश्न सॉल्व करताना नेहमी व्हर्बल टू नॉन व्हर्बल हीच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी निवडायची आहे. वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे, ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक सुंदर अशी एक स्टोरी मी या ठिकाणी दिलेल्या सुरुवातीवर डेव्हलप केलेली आहे. ज्या स्टोरीची जी बिगिनिंग आहे ती अशी आहे. वन्स देर वॉज अ पुअर बॉय नेम्ड सुमित. ही हॅड अ रिच फ्रेंड रोहित. दे वेअर. तर या ठिकाणी इथपर्यंत आपल्याला स्टोरीची बिगिनिंग दिलेली आहे.
त्या पुढची स्टोरी, एक इमॅजिनरी स्टोरी आपल्याला क्रिएट करायची आहे आणि सुटेबल असं एक टायटल देखील आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एक 100 ते 150 शब्दामध्ये ही स्टोरी मी डेव्हलप केलेली आहे आणि त्याला ट्रू फ्रेंड्स असं एक सुंदर असं टायटल या ठिकाणी दिलेलं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे, जो आपला शेवटचा प्रश्न आहे. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशन आहे. अतिशय आपला हक्काचा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हमखास एक टॉपिक. त्याच्यासाठी वर्ड, फायटिंग लढाई, कनिंग धूर्त कपटी कारस्थानी, डिझास्टर आपत्ती संकट, अनस्पोकन न बोललेले, एक्झॉस्टेड थकलेला, डिफिकल्ट अवघड. शुद्ध मराठी शब्द या ठिकाणी वापरायचे आहेत. अंक जरी आले असतील ते अंक देखील तुम्ही अतिशय मराठीमध्येच देवनागरी लिपीमध्येच यूज केले पाहिजेत. रवींद्रनाथ टागोर वॉज अ ग्रेट रायटर, पेंटर अँड पोएट. रवींद्रनाथ टागोर हे एक महान लेखक, चित्रकार आणि कवी होते. ही रोट न्यूमरस बुक्स इन 1930. त्यांनी 1913 असंख्य पुस्तके लिहिली. द नॅशनल अँथेम ऑफ इंडिया वॉज कंपोज्ड बाय हिम. भारताचे राष्ट्रगीत त्यांच्याकडून रचले गेले. ही ऑनर्ड द नोबेल प्राइज फॉर गीतांजली. त्यांना गीतांजलीसाठी नोबेल पारितोषिक हा सन्मान मिळाला. तर हे 4 वाक्य, ज्या 4 वाक्यापैकी आपल्याला दोघांचं ट्रान्सलेशन करायचे, ज्यासाठी आपल्याला 2 गुण मिळणार आहेत. आणि हे जे 6 वर्ड्स आहेत, या 6 पैकी 4 आपल्याला वर्ड्स ट्रान्सलेट करायचे, ज्यासाठी आपल्याला 2 गुण असणार आहे. सो मूव टू द लास्ट क्वेश्चन, सेक्शन सी, की त्यासाठी आपल्याला ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम प्रोपर इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. 2 म्हणीचं आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, टिट फॉर टॅट, जशास तसे. एव्हरी डॉग हॅज इज डे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता लवकरच तुमची जी काही द्वितीय सत्र परीक्षा होणार आहे या महिन्यामध्ये, त्यासाठी हा माझा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 गोष्टी या ठिकाणी साध्य केलेल्या आहेत. एक नमुना तुम्हाला यासाठी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी मिळेल. तुम्ही तुमचे गुण देखील या ठिकाणी स्वतः सॉल्व करून पाहू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे उत्तरपत्रिकेचं प्रेझेंटेशन आहे, की प्रेझेंटेशन हे आपल्या गुणामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे या प्रेझेंटेशनचीच असणार आहे. ते प्रेझेंटेशन देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी ज्या मार्किंग केलेल्या आहेत त्या मिटून ही जी उत्तरपत्रिका आहे ती दाखवणार आहे. कृपया अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि निश्चितच तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हे जे नोटिफिकेशन अलाउ करा, म्हणजे यासारखे जे नवीन तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे जे काही व्हिडिओ आहेत ते नेहमी मी माझ्या चॅनलवरती या ठिकाणी देत असतो. आता पुढचे 2 मिनटं तुम्ही पाहू शकता की याचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे दिलेलं आहे. हे पाहू शकता, ही मार्जिन आहे, ऑलरेडी दिलेली मार्जिन आहे उत्तरपत्रिकेची, आणि ही मार्जिन मी स्वतः मारलेली आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये हे प्रेझेंटेशन मी तयार केलेलं आहे. तर ठीक आहे, पाहू शकता लँग्वेज स्टडीचे सर्व प्रश्न मी या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. पेज नंबर 2. प्रत्येक प्रश्न प्रत्येक नवीन पेजवरती सुरुवात करायचं, याची मात्र खबरदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावयाची आहे. सो दिस इज द एंड ऑफ द लँग्वेज स्टडी सेक्शन. सो सेक्शन 2 टेक्स्टुअल पॅसेजेस ऑल्सो बिगिन ऑन अ न्यू पेज. प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर आपल्याकडे वेळ शिल्लक असेल तर ह्या मार्जिन्स आपल्याला या ठिकाणी मारावायच्या आहेत. वेळ शिल्लक नसेल तर तुम्ही केवळ एका लाईनचा स्पेस देऊन सुद्धा तुमची उत्तरपत्रिका अट्रॅक्टिव्ह करू शकता. पेज नंबर 3. Question 2B, second scene passage. Section 3, poetry. Question 3B, appreciation of the poem.
क्वेश्चन 4A और सेक्शन 4 नॉन टेक्सचुअल पैसेज Question 4B summary writing, a short summary of the above unseen passage. Question 5 लेटर रायटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता की हे लेटर मी कशा प्रकारे या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढं Question 5B dialogue writing, which has 3 sections A, B, C. A is for 1 mark, B is also for 1 mark, and C is for 3 marks. नेक्स्ट क्वेश्चन इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये आपण वर्बल टू वर्बलमध्ये एक ट्री डायग्राम या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. तो कशा प्रकारे केला आहे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे जर आपण बॉक्सेस केले तर निश्चितच आपला ट्री डायग्राम अधिक अट्रॅक्टिव्ह आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर एक क्वेश्चन 6B एक्सपॅन्ड द थीममध्ये आपण डेव्हलपिंग अ स्टोरी दिलेली आहे की जी स्टोरी आपण दिलेल्या बिगिनिंगवरती डेव्हलप केलेली आहे. तर स्टोरी फारशी मोठी पण होता कामा नये की ज्यातून आपल्याला जी काही काहीतरी म्हणजे एका थीमला धरून ती असायला हवी. शेवटचा प्रश्न सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट, ज्यामध्ये आपल्याला हा ट्रान्सलेशनचा प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणचे अंक देखील आपण देवनागरी लिपीमध्ये या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजच्या प्रेझेंटेशनचा इयत्ता 9वीचा सेकंड टर्मसाठी उपयुक्त असा एक व्हिडिओ आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल. धन्यवाद.